या आहेत 67 वर्षीय रंजना कदम। त्यांनी सिंधुदुर्गच्या गावातील महिलांना रोजगार मिळवून दिलाय। एकीकडे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असताना रंजना या गरजू महिलांच्या आर्थिक विकासासाठी कायमच अग्रेसर राहिलेत। देवगड तालुक्यातील इळये या गावात त्यांचा काथ्या बनवण्याचा कारखाना आहे। याच कारखान्यात त्यांनी अनेक महिलांना रोजगार मिळवून दिलाय। महिलांनी घरात चूल करून बसण्यापेक्षा काहीतरी काम करावं, कारण आता त्या घरातच राहिले असते। आपलं काम करत हे काम आहे, काम महिलांची कामं ही कधीच सुटलेली नाही। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांची कामं असतात, तर ती कामं कायम त्यांच्या मागे लागलेली असतात। तर ह्याच्यातून काहीतरी निष्पन्न झालं तर 4 पैसे त्यांच्या हातात मिळते, स्वतःचं ते रोजीरोटी घेऊ शकतील, आपल्या मुलाबाळांचे शिक्षण वगैरे व्यवस्थित करू शकतील आणि त्यांच्याही हातात त्यांना हौशीमौशीसारखं काही करता येईल आणि 4 पैसे त्यांच्या हातात राहतील। त्यांच्या या काथ्या उद्योग समूहात काथ्यापासून रस्सी, पायपुसणी बनवण्याचं काम केलं जातं। घरातील कामं आटपून या महिला भगिनी कारखान्यात येऊन कामं करतात। रंजनाताईंच्या काथ्या उद्योगाच्या माध्यमातून आम्हाला रोजगार उपलब्ध झाल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लागत असल्याचं या महिला सांगतात। इथे काम करायला आम्हाला 8 वर्ष झाली। आम्ही इथे 8:30ला येतो आणि 12:30ला सुटलो। आम्हाला इथे काम करायला म्हणजे जरा बरं पडतं की आपलं घरातलं काम सर्व सांभाळून आम्ही इथे कामाला येतो आणि त्यानंतर आम्ही जरा आपल्याकडे असं आपण की हातभार जरा मिळतं आपल्या संसाराला, घरात तरी आपण काय बसूनच राहणार नाही। तसं पाहिलं तर इळये हा अत्यंत ग्रामीण भाग, मात्र 7वी शिकलेल्या या महिलेने येथील महिलांना नवा आत्मविश्वास देण्याचं काम केलंय हे नक्की।